गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. रोटेशनल डायनामिक्सचा हा 14 नंबरचा व्हिडिओ CETचा. मी भावीसी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय इथं कार्यरत आहे. तर जे काही आपण MCQ पाहत होतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले MCQ पाहिले आपण. अजून पण आपल्याला ते पुढचे MCQ पाहायचे. 2004पर्यंत आपण आलो होतो. 2004 नंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा. 2005ला वगैरे विचारलेले प्रश्न आपल्याला पाहायचे. त्यातला पहिला जो आहे तो पहिला कसा आहे MCQ म्हणजे आजचा पहिला MCQ. If the radius of solid sphere is double by keeping the mass constant, then the moment of inertia, relation between the moment of inertia I1 and I2, I1 upon I2 is the 1 upon 4, B I1 upon I2 is the 4 upon 1, C I1 upon I2 is the 3 by 2 or 2 by 3, 3 by 2 or 2 by 3. असे या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. काय दिलेलं आहे? इफ द रेडियस ऑफ द सॉलिड स्फिअर इज डबल, रेडियस ऑफ द सॉलिड स्फिअर इज डबल, then the ratio of their moment of inertia means I1 upon I2 असं विचारलं आहे. आपल्याला हे माहिती आहे की moment of inertia of the solid sphere if the mass is remains constant, रेडियस या ठिकाणी डबल केलेला आहे बाय कीपिंग इट्स मास कॉन्स्टंट असं म्हणलं आहे. मास कॉन्स्टंट आहे. फॉर्म्युला कसं असतो? हा असं असतो 2/5 mr², 2/5 mr². तर याच्यामध्ये m कॉन्स्टंट आहे, आय सोबतचं आरचं रिलेशन जे आहे ते कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय इज डायरेक्टली टू r² असं आहे. म्हणजे जर मी असा रेशो घेतला दॅट इज I1 upon I2 इज इक्वल टू R1 upon R2 ब्रॅकेट स्क्वेअर असे. ठीक आहे. R1 किती आहे तर R2 किती आहे? 2 टाइम्स R1. म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी इथं जर ती किंमत ठेवली आपण R2ची की जी 2 टाइम्स R1 आहे तर R1 गेट कॅन्सल, 1/2 असले 1/4. करेक्ट ऑप्शन इज 1/4. ओके. देन नेक्स्ट 2005 हा प्रश्न जो विचारला 2004मध्ये विचारलेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट एंट्रन्स एक्झाम. तर याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो 2005मध्ये विचारलेला. मोमेंट ऑफ inertia of a disk about an axis which is tangent and parallel to its plane is I. Moment of inertia of a disk about the tangent कसा आहे पण which is parallel to the plane, parallel to the plane of the disk हा tangent कसा आहे? parallel आहे. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? I एवढा आहे. तर त्यांनी असं म्हणलंय then the moment of inertia of a disk about the tangent but perpendicular to its plane will be, then moment of inertia of a tangent perpendicular to its plane will be. तर याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल असं विचार. ठीक आहे. ऑप्शनमध्ये या ठिकाणी पहिला ऑप्शन 3I/4, 3I/4. सेकंड ऑप्शन इज द 3I/2, 3I/2. Third option is the 5I/6 and D the 6I/5, 6I/5. बघा तुम्हाला सोडवता येते का? तो थोडासा तुम्हाला वेळ देतो. विचार करा या ॲक्सिसवरती किती आहे? आय. तर या ॲक्सिसवरती किती असेल इन टर्म्स ऑफ आय? शोधा. बघू किती वेळ घेतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी काय करता येईल आपल्याला पहा.
शोधलं? याच्यामध्ये काय करता येईल? तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्क दिलेली आहे तिने. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क असं म्हणलं ना. ऑब्जेक्ट कुठला आहे? डिस्क. तर या ठिकाणी हा किती असतो? mr²/2, mr²/4, 5/4 mr². म्हणजे हा जो आय आहे तो किती आहे? 5/4 mr². So from which we get the mr². So mr² is the 4I upon 5. But the moment of inertia of this axis about the tangent which is perpendicular to its plane is the mr²/2 plus mr². It is 3/2 mr². म्हणजे याच्या भोवती काय असेल तर I dash लिहिलं आपण. It is 3/2 mr². Put the value of mr². So it is 3/2. What is mr²? It is 4 times I upon 5. So this becomes 2 into 3, 6I upon 5. So the answer will be D. Correct? तुम्ही शोधलेलं उत्तर बरोबर आहे. It is 6I upon 5. ओके. नेक्स्ट 2006 मध्ये 2005 मध्ये विचारलेला अजून एक प्रश्न आहे. 3 नंबरचा बघूया आपण. 3 नंबरचा हा प्रश्न. त्याच्यामध्ये काय दिले का? By keeping the moment of inertia of a body constant, moment of inertia of a body कसा आहे? Constant. Okay. Then if we double the time period, so T2 is equal to 2 times T1. Double the time period. Periodic time double केलेला आहे. तर then the angular momentum of the body, that is L2 question mark. आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत ते असे remains constant, फर्स्ट ऑप्शन, त्यानंतर becomes half, डबल अँड क्वाड्रिपल्स. तर अशामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला काय येऊ शकतं बघूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे? कॉन्स्टंट. याच्यामध्ये या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा आहे? L इज इक्वल टू I ओमेगा असा आहे. सो L इज इक्वल टू I ओमेगा इन टर्म्स ऑफ पाय जर लिहिलं आपण तर 2π/T असं होईल. ठीक आहे. फ्रॉम विच वी गेट द रिलेशन बिटवीन L अँड T. Here I is a constant, so L is inversely proportional to periodic time. याचा अर्थ हा दुप्पट झाला तर हा अर्धा होईल. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कुठलं असेल? बिकम्स हाफ. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांचं रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्रॉम दिस. सो वी कॅन कन्क्लूड दॅट द पिरियड गेट डबल देन अँग्युलर मोमेंटम गेट हाफ. ठीक आहे. त्याचं उत्तर 2005 मध्ये विचारला हा प्रश्न. त्याचं उत्तर किती आहे? Angular momentum reduces to half. 4 नंबरचा ऑप्शन, 4 नंबरचा MCQ. ओके. त्याच्यामध्ये काय दिले पहा. 2006 चा प्रश्न. कॅल्क्युलेट द EMI ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. काय आहे? थिन युनिफॉर्म रिंग. ओके. कॅल्क्युलेट द EMI ऑफ द थिन युनिफॉर्म रिंग अबाउट an axis tangent to the ring and in the plane of ring. Tangent and in the plane. या ऍक्सिस भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आपल्याला. ठीक आहे. पण पुढे काय दिले ते पहा. इफ इट्स EMI अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर इन परपेंडिक्युलर प्लेन इज 4. म्हणजे या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल. ठीक आहे. की जो किती आहे? 4 किलोग्रॅम. याचा अर्थ हा जो mr² आहे ना, because about this the moment of inertia of a ring about the axis which passing through its center and perpendicular to its plane is mr², and mr² is given, it is 4 kilogram meter square. Okay. Then find the moment of inertia of a ring about the tangent which is in the plane of ring. Then this is the mr², so this is the mr² upon 2. So mr² upon 2 plus mr², it becomes 3/2 mr². So this is the moment of inertia about the axis which passes about the tangent which is in the plane of the ring. So 3/2
mr square is the 4. So this becomes 2, 2 into 3 becomes 6 kilogram meter square. ठीक आहे. याचं किती आहे 4, तर याच्याभोवती किती असेल 6, याच्याभोवती किती असेल 2, याच्याभोवती किती असेल याच्या दुप्पट mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर किती असेल तो इट इज अ म्हणजे या ठिकाणी हा माहिती आहे हा टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग हा किती असेल 2mr स्क्वेअर याच्या दुप्पट म्हणजे किती होईल या ॲक्सिस भोवती किती असेल 8, या ॲक्सिस भोवती 4, या ॲक्सिस भोवती किती असेल अबाउट डायमीटर 2, या ॲक्सिस भोवती किती असेल आत्ता काढला आपण 6. पटपट पटपट सोडवता आलं पाहिजे. स्पीड महत्त्वाचं आहे. फिजिक्समध्ये स्पीड महत्त्वाचं आहे का कारण याच्यामध्ये येतं तर सर्वांनाच आहे ना पण अगदी स्लो 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 आहे ना हळूहळू हळू येतं. मग स्पीड येण्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्याची तयारी करावी लागेल. जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवावं लागतील. जास्तीत जास्त एमसीक्यू सोडले तर स्पीड वाढेल नाहीतर स्पीड वाढणार नाही. ठीक आहे. 4 नंबर झालं. 5 नंबर बघूयात आपण. ठीक आहे. 5 नंबरमध्ये काय दिले पहा 2006 मधलाच प्रश्न आहे. युनिफॉर्म डिस्क ऑफ मास 2 किलोग्रॅम. एक डिस्क आहे की ज्याचं मास किती आहे डिस्क ऑफ मास 2 किलोग्रॅम. ओके. देन rotated about an axis perpendicular to plane of the disk if the radius of the gyration is 50 centimeter. Axis असा आहे radius of gyration is given 50 centimeter. Okay. Then mi of the disk about the same axis is mi of the disk about this axis I is equal to. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. ठीक आहे. कसा सोपा आहे पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क आय इज द mk स्क्वेअर कारण या ॲक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन एवढा आहे त्याचा अर्थ आय बरोबर काय असेल mk स्क्वेअर. आता इथे फक्त काय की हा सेंटीमीटरमध्ये हा किलोग्रॅममध्ये आहे हा मीटरमध्ये लिहावा लागेल आपल्याला. उत्तर कशामध्ये बघूयात आपण. उत्तर जे आहे ते किलोग्रॅम मीटर स्क्वेअरमध्ये आहे याचा अर्थ याला मीटरमध्ये करावं लागेल. जर उत्तरात ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर असं असेल तर याला ग्रॅम करावं लागेल. पण ठीक आहे. आता तिथं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर याचा अर्थ याला सेंटीमीटरचं मीटर केलं किती होईल हे अर्धा मीटर हाफ 0.5 हाफ मीटर. ओके. तर याच्यामध्ये या ठिकाणी एम माहिती आहे के मध्ये 2 इंटू 1/4 हाफचा स्क्वेअर सो इज 1/4 अगेन इंटू 1/2 इट मीन्स अगेन इट इज 0.5 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके. एम केच्या स्वरूपामधला मोमेंट ऑफ इनर्शिया. पण या ॲक्सिसभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो इट इज mr स्क्वेअर अपॉन 2 ऑफ द डिस्क अबाउट द ॲक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर इन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके. देन नेक्स्ट द टोटल एनर्जी ऑफ रोलिंग रिंग ऑफ मास m अँड रेडियस r इज रिंगची टोटल एनर्जी विचारली आहे 6 नंबर. ॲज वी नो दॅट when ring rolls on the surface it rotate about an axis which passing through its center and perpendicular to its plane. It means moment of inertia about this axis of a ring is mr square. So the value of rolling ring of k square upon r square is 1 because किती नंबर किती घेतले 6 नंबर. ठीक आहे. टोटल एनर्जी टोटल रोलिंग कायनेटिक एनर्जी रोलिंग कायनेटिक ऑफ रिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असतो mr स्क्वेअर इज इक्वल टू m k स्क्वेअर. सो फ्रॉम दिस we get k square upon r square is equal to 1. But we know the rolling kinetic energy is the kinetic energy rolling kinetic energy is the half of m v square 1 plus k square upon r square. Put the value of k square upon r square that is 1. So it become 1 plus 1 2 2 get cancelled so it remains only mv square. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय तो रोलिंग कायनेटिक एनर्जी फॉर द रिंग इज द ओनली mv square.
आता याच्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण 7 नंबरचा MCQ बघूया आपण. ठीक आहे. 7 कितीच्यामध्ये काय दिले पहा. 2007 मध्ये विचारलेला प्रश्न हा आता mv² 2007 मधला आहे. त्यानंतर पुढचा बघूयात आपण डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम विचारलं. याच्या आधी पण पाहिलं आपण, रिपीट झाला प्रश्न याचा अर्थ तो. ठीक आहे. MVR याच्यावरून डायमेन्शन लक्षात ठेवायचे आहेत त्याचे. डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इट इज अ मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, इट इज अ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. त्याच्यावर ते डायमेन्शन लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज 4 जूल 7. किती जूल? 4 जूल. अँड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर. दिस इज कायनेटिक एनर्जी. Moment of inertia is given. It is the 2 kilogram meter square. Then find angular momentum. किती सोपा प्रश्न आहे ना. E is equal to half of I omega square, or it can be written as half of L into omega, or it can be written as half of L square upon I. आपलं काय दिलंय? L, E आणि I माहिती. L विचारला, याचा अर्थ हा फॉर्म्युला वापरला लागेल. त्याचा अर्थ E चा किंमत ठेवली आपण 4 half L square upon I is the 2. This 2 becomes 4. 4 into 4 16. So L square is equal to 16. So L becomes 4. 4 एकक काय असेल? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर MVR. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. 4. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा भाग पाहूया आपण, थोडासा वेगळा आहे. 2008 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा पण. आणि त्याच्यानंतरचा हा घेतोय आपण तो रॉड of length L, small l, of density rho. 8 नंबरचा MCQ की ज्याच्यामध्ये एक रॉड दिलेला आहे की ज्याची लेंथ किती आहे? L. ठीक आहे. लेंथ किती आहे? L. डेन्सिटी किती आहे? rho. ओके. देन नेक्स्ट, area of the cross section of the rod is given A. Then if it rotates about an axis perpendicular to its length and passing through its center, the axis of rotation is perpendicular to its length and passing through its center. This is the axis of rotation. Okay. Then the kinetic energy of rotation will be, kinetic energy of rotation will be in terms of L, rho and A. तर कायनेटिक एनर्जीची फॉर्म्युला जो आहे या रॉड करता आपण रोटेशन कायनेटिक एनर्जी कशी काढतो? आपण अशी काढतो, हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. पण इथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड अबाउट एन ॲक्सिस विथ पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन इज L square upon 12. But the axis which passing through of its end is L square upon 3. Okay, then we can put the value of that I is M L square upon 12 into omega square. आता या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर तसाच ठेवला. तर याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहिजे, याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहिजे L, रो आणि मास कॅन बी कन्व्हर्टेड इन द रो, L अँड A. रो इज अ लिनियर डेन्सिटी. रो कसा आहे? इट इज अ लिनियर, or it is density of the material. So mass can be written as, mass is the, it is the density of material. It is not linear density. So mass is the density into volume. Mass काय आहे? Volume density आहे. म्हणजे रो काय आहे? Volume density. It is a mass upon volume. So mass is the volume into density. So density is rho. What is the volume of the rod of the length L and area of cross section is the A. Volume of rod, the length and area of cross section चा गुणाकार म्हणजेच काय असेल? So it is L into A. So put the value of M.
put the value of m, that is rho LA, we get हा L तुम्ही स्मॉल पण लिहू शकता कारण स्मॉल मी घेतला आपण इथं m ची व्हॅल्यू काय आहे रो LA into L square into omega square upon 12 into 24. So it becomes rho A L cube omega square upon 24. म्हणजे त्या चार ऑप्शन पैकी जर हा ऑप्शन असेल तर इट इज करेक्ट. दॅट इज रो A L cube omega square upon 24. देन नेक्स्ट 2008 मध्ये विचारलेला प्रश्न अ बॉडी इज ॲक्टेड बाय अ कॉन्स्टंट टॉर्क. नो बॉडी इज ॲक्टेड बाय अ कॉन्स्टंट टॉर्क टू प्रोड्यूस युनिफॉर्म acceleration, angular acceleration. Okay, because unbalanced torque can produce uniform or the acceleration in the rotating body. Okay, काय विचारले पहा. A body is acted by upon constant torque in 4 seconds. Its angular momentum changes from L to 4L. Okay, in 4 seconds, its angular momentum changes from L to 4L. Okay, a torque tau is applied on the body. Then magnitude of the torque is given. Magnitude of torque is given. Question mark. टॉर्कचे बरेचसे फॉर्म्युले पाहिले आपण 11वीत पाहिला आपण. टॉर्क इज द आर बार क्रॉस एफ बार किंवा आर इंटू एफ असं पाहिलं आपण. मोमेंट ऑफ द फोर्स इज द टॉर्क. त्यानंतर पुढे आपण पाहिलं टो इज इक्वल टू आय अल्फा. त्याच्यावरून आपण पाहिलं टो इज इक्वल टू डी एल बाय डी टी. मग इथं आपल्याला तो वापरता येईल. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट मीन्स the final angular momentum upon initial angular momentum upon the time required to change that momentum. So tau is the 4L final initial upon time, that is 4. So it is a 3L upon 4. So this is torque. म्हणजे तुमचे 4 ऑप्शन पैकी जर हा ऑप्शन असेल 3L/4 तर या ठिकाणी तुम्ही त्याला डार्क करू शकता किंवा तुम्ही त्याला सरट करू शकता. It is a 3L/4. Okay, the next, radius of gyration of a ring about a transverse axis passing through the center is. The radius of gyration of a ring about a transverse axis. 10 number. Ring about the transverse axis. आता याच्यामध्ये उत्तर मात्र वेगळं दिलेलं आहे. ठीक आहे. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? रेडियस ऑफ गायरेशन जनरली काय असतं? रिंग ऑफ के इज इक्वल टू आर और द के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज 1. इट मीन्स के इज इक्वल टू आर. पण त्यामध्ये ऑप्शनमध्ये तसं नाही आहे. रेडियस ऑफ गायरेशन इज द रेडियस ऑफ द रिंग असं ऑप्शन नाही आहे. काय ऑप्शन आहे पहा. पहिलं ऑप्शन आहे डायमीटर ऑफ द रिंग. नॉट करेक्ट. Second, 2 times diameter of the ring. It is also not correct. Third, diameter of the ring bracket square. हे पण चुकीचं आहे. आणि चौथं जे आहे इट इज 0.5 इंटू डायमीटर ऑफ द रिंग. आता हे करेक्ट आहे का? कारण डायमीटर रेडियसमध्ये जर तुम्हाला रिलेशन माहीत असेल डायमीटर इज 2 times रेडियस. सो रेडियस इज द diameter upon 2. It means diameter into 2 0.5. It means the D option is correct option. It is half of diameter because K is equal to R. 11 नंबरचा MCQ बघूया आपण. पहा 11 नंबरमध्ये काय दिले की जो 2011 मध्ये विचारलेला आहे. कसा योगायोगाने पहा. If the radius of the earth contracts to half of its present radius. Radius of the earth is contracts to half of its present radius. सध्या प्रेझेंट रेडियस किती आहे? R1 आहे. R2 आता होते किती? R1 च्या अर्धाच होतं. हाफ ऑफ R1 म्हणजे पृथ्वी आधी अशी होती. आता कशी झाली? कशी झाली? ठीक आहे. हा किती आहे? R1. हा किती आहे? R2. ओके. तर पुढे काय म्हणलं पहा. Present, then the length of the day will be
if the density of the earth remains the same. Density remains same, constant. What would it be the duration of the day? आत्ता किती आहे 24 hours. So according to law of conservation of angular momentum, if there is no external unbalance or torque act on the rotation of the earth, then its angular momentum remains constant. L remains constant. It means the I1 omega 1 remains constant. It means I1 into 2 pi n1 remains constant. It means I1 upon T1 remains constant. So I1 upon T1 is equal to I2 upon T2. आपल्याला विचारलं T2. ओके, सो T2 is equal to T2 is इकडे घेतला हा इकडे जाईल. सो I2 upon I1 into T1. Okay, the moment of inertia of a sphere about the any diameter or about the diameter. कारण पृथ्वी कशी रोटेट होते, नंतर इकडे सूर्य असेल तर ती अशी रोटेट होते about diameter from west to east. ओके, तर याच्यामध्ये या ठिकाणी I2 काय असेल आणि I1 is equal to 2 upon 5 m r1 square. आता याच्यामध्ये या ठिकाणी याला मी M1 म्हणतो. कारण का? कारण डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, त्याचं व्हॉल्यूम चेंज होते ना. व्हॉल्यूम काय होतं M1 r1 स्क्वेअर. तसंच I2 काय असेल M2 r2 स्क्वेअर. पण याच्यामध्ये हा 2/5 दोन्ही ठिकाणी काय सारखाच होतो, कॅन्सल होतो. 2/5 कॅन्सल झाला आहे, पण याच्या पुढचा भाग जो महत्त्वाचा आहे पहा. याच्यामध्ये या ठिकाणी मास जे आहे T2 हा फॉर्म्युला घेतली जातो. इट इज अ 2/5. व्हॉट इज N1 इन टर्म्स ऑफ डेन्सिटी? इट इज अ रो इंटू V, but it is a V1. So it is a R1 square. You can similarly put for the I2. So it is a 2/5 into rho into what is a V1? Volume of sphere. It is a 4/3 pi R1 cube into R1 square. So R1 raised to 5. So it is a 2 into 4 is 8 upon 15 rho pi R1 raised to 5. Similarly, we can get the I2, that is 8/15 rho pi R2 raised to 5. So put the value. By putting these values in this equation, 8/15 rho pi get cancels with each other. So finally we get I2, that is the R2 upon R1 raised to 5. त्याचा वर्ग म्हणजे I आणि R याचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली रिलेशन आहे ना. इथं I2 वरती R2 घेतला वरती आपण इंटू T1. ओके, द नेक्स्ट T2 इज इक्वल टू R2 किंवा R1 ची किंमत ठेवली आपण 2 टाइम्स R1. R2 तसाच ठेवला आणि R1 ची किंमत ठेवली 2 टाइम्स R2 ब्रॅकेट रेस टू 5 इंटू T1 24. ठीक आहे. आता या ठिकाणी R2 गेट कॅन्सल्स विथ इच अदर. 2चा 5वा घात करायचा आहे आपल्याला, ठीक आहे, म्हणजे 24 भागिले. ठीक आहे, 4 into 4 16. It is 32. It is 32 येतं आहे, पण याच्यामध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी बघूयात आपण. आता सध्या 2चा 5th पॉवर किती येतो 32. तर हा या ठिकाणी 24/32 आला. दोन्ही भाग घेऊयात आपण. तर ही किती 12/16 अजून दिला आपण तर या ठिकाणी 6/8. That is 3/4. तर त्या 4 ऑप्शनमध्ये हे पण ऑप्शन आहे 3/4 hours, 6 hours, 12 hours, 24 hours. तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल 3/4.
ते डायरेक्ट तुम्ही 3/4 असंही लिहू शकता. ठीक आहे. 8 भाग देतो. 8 ते 24, 8 चौक 32. उगीच त्याला 2 भाग देत बसलो आपण. ठीक आहे. 3/4. ओके. तर याच्यानंतर पुढचा MCQ पाहूयात आपण. 12 नंबरचा MCQ पाहूयात. 12 नंबरच्या MCQ मध्ये किंवा याच्या पुढे विचारलेला प्रश्न आहे 11 मध्ये विचारलेला प्रश्न. अबाउट विच ऑफ द फॉलोइंग ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क इज मिनिमम. याच्या आधी पण तुम्हाला मी भाग सांगितलेला आहे की मिनिमम जो आहे तो कुठल्या ॲक्सिस भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर अबाउट डायमीटर. ठीक आहे. इट इज mr²/4. इट इज 0.25 mr². आणि कुठल्या ॲक्सिस भोवती सर्वात जास्त असतो. अबाउट द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सर्वात कसा असतो, जास्त असतो. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यावरती पण MCQ आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्पेअर अबाउट इट्स त्यानंतरचं बघूयात आपण. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्पेअर अबाउट इट्स डायमीटर इज I. Moment of inertia of a solid sphere about its diameter is given, that is I. Okay, then next, if that sphere is recast into 8 identical small spheres, आपण पाहिलंय हा. ठीक आहे. असाच MCQ सेम याच्या आधी पण पाहिलाय. 8 identical spheres, then the moment of inertia of each small spheres about its diameter is. तर याचे इट रिकास्ट इंटू 8 आयडेंटिकल स्पेअर्स. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पेअर. काय केलं आपण त्याच्यामध्ये? याच्यामध्ये मास ऑफ द सिंगल स्पेअर इज सेम ॲज कंबाइंड मास ऑफ द 8 स्मॉल स्पेअर. इट गिव्स द रिलेशन बिटवीन द कॅपिटल M. Capital M is mass of the big sphere. A small m is mass of small spheres. Okay. Then relation between radius. The volume of the sphere, that is the 4/3 pi r cube, is same as volume of 8 spheres. That is the 8 into 4/3 pi small r cube. So 4/3 pi get cancels with each other. So r cube is the 8 small r cube. So from which we get the r is equal to 2r. Hence we get the relation, these relations 1 and 2. Okay. Then moment of inertia of the any small sphere is the about its diameter is. Suppose that it is the I dash. Then I dash is equal to 2/5 mr square. And moment of inertia of the big sphere, that is the 2/5 mr square. So divide, it is I, divide these two, we get I dash upon I is equal to 2/5, get cancels with each other. So it is the small m upon capital M and small r upon capital R bracket raised to 2. So small capital M is the 8 times small m and capital R is the 2 times R. So this R gets cancelled, small m get cancelled. So it is 1/8 into 1/4. The square 4. So the I dash becomes I upon 8 into 4, 32. So this is the correct option or correct answer. The moment of inertia of small sphere in terms of the moment of inertia of the big sphere, that is the I upon 32. Okay, I upon 32. हा पाहिला आहे तरी पण 2012 मध्ये विचारला प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2012 मध्येच विचारला पुढचा प्रश्न पहा कसा आहे. द 2 युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. ठीक आहे. 2 युनिफॉर्म
circular disk. तेरा त्याच्यामध्ये काय दिले पहा, circular disk of radius r and 4r. The first disk of radius r and the second disk which is having the radius 4r, b 4r. Then the moment of inertia rotate about their axis passing through its center and perpendicular to its plane. The mi of the first disk is I a and the mi of the second disk is the IB. Then find the relation between the IA and IB. या दोघातलं रिलेशन विचारलेलं आहे. ठीक आहे, तर ते रिलेशन कसं काढता येईल आपल्याला. तर ॲक्सिस कुठं कसा आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो IA इज द m r square upon 2 because it is a disk, m r a square upon 2. आता याच्यामध्ये मास कॉन्स्टंट ठेवलंय किंवा डेन्सिटी युनिफॉर्म आहे असं काही याच्यामध्ये सांगितलेलं नाही. टू युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस ऑफ थिकनेस, याच्यामध्ये दोघांचा थिकनेस मात्र वेगवेगळा दिलेला आहे. ठीक आहे, याचा थिकनेस जो आहे तो थिकनेस x एवढा आहे, याचा थिकनेस जो आहे तो थिकनेस x अपॉन 4 आहे, लहान आहे, याचा थोडंसं जाड आहे हा. ठीक आहे, आता या ठिकाणी रिस्पेक्टली आता तर मग या दोघांचं रिलेशन काय असेल असं विचारलं आहे. याचा अर्थ आपल्याला मास कॉन्स्टंट वगैरे आहे असं काही सांगितलेलं नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं एम ए असं घ्यावं लागेल आपल्याला. तसंच या ठिकाणी काय घ्यावं लागेल, एम बी आर बी स्क्वेअर अपॉन 2. ओके, आता या ठिकाणी पहा आपल्याला रेडियसचं रिलेशन माहिती आहे किंवा रेडियसच माहिती आहे आपल्याला. हा आर आहे तर तो 4r आहे. फक्त राहतो प्रश्न मासचा. आता मासचं इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आपल्याला कन्वर्जन करावं लागेल, तर ते कसं करता येईल. आता या ठिकाणी पहा एम लिहूयात आपण, तर ती एम कसा असेल, इट इज अ व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी, व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी. तर या ठिकाणी व्हॉल्यूम डेन्सिटी दोघांची सेम आहे. व्हॉल्यूम कसा काढाल तुम्ही, इट इज अ पाय आर स्क्वेअर, तर जो काय असेल तो पाय आर स्क्वेअर का एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि थिकनेस एक्स. म्हणजे समजा मी जर मास ऑफ फर्स्ट डिस्कचं काढलं आपण तर तो काय असेल, इट इज रो इंटू पाय आर ए स्क्वेअर इंटू एक्स असं असेल. तसंच एम बी बरोबर काय असेल, एम बी बरोबर इट इज रो पाय आर बी स्क्वेअर इंटू एक्स अपॉन 4, याचा थिकनेस दिलाय. या दोघांच्या व्हॅल्यूज आहेत त्या ठेवायच्या आणि दोघांचा रेशो घ्यायचा. इथं जर रेशो घेतला आपण तर या ठिकाणी त्या रेशोमध्ये 2 कॅन्सल होईल किंवा आधी आपण आय एची व्हॅल्यू काय आहे, आय ए बिकम्स पुट द व्हॅल्यू ऑफ एम ए दॅट इज रो इंटू पाय आर ए स्क्वेअर आणि तो आर ए स्क्वेअर आर ए रेस टू 4 इंटू एक्स, हा एक्स हा ए हा रे रेस टू 4 इंटू एक्स अपॉन 2. Similarly, the IB becomes rho into pi into RB raised to 4 into x upon 4 upon 2. Divide these two, IA upon IB. So rho pi and 2, rho pi 2 get cancels, x cancels with each other. So IA upon IB becomes RA upon RB bracket raised to 4 into, आता याच्यामध्ये पहा हा जो आहे x अपॉन 4 जो आहे इथं x कॅन्सल झाला म्हणजे 4 वरती येऊन जाईल 4. ठीक आहे, छेदात छेद तो काय होतो अंश होऊन जाईल, दोघांचा भागाकार घेतोय आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं आर ए अपॉन आर बी, आर एची किंमत किती आहे, आर बीची किंमत किती आहे 4r. सो आर आर गेट कॅन्सल्स विथ इच अदर. सो इट इज द 4 अपॉन 4, it is a 16 square
ठीक आहे. तो 16चा जर आपण स्क्वेअर केला आपण किंवा त्याच्यातला एक 4 या 4 सोबत जर कॅन्सल केला तर या ठिकाणी काय येऊन जाईल, इट इज 1/4⁻³ म्हणजे 64 येऊन जातं. याचा अर्थ IA इज इक्वल टू IB/64 है ना, 16 × 4 16×64. तर अशामध्ये या ठिकाणी एडिक्यूज रिलेशन बिटवीन देम असे 4 ऑप्शनपैकी हे एक ऑप्शन असेल की जे करेक्ट असेल. याच्यानंतरचं एक MCQ बघूया आपण, 14 नंबरचा MCQ. काय दिले पहा त्यामध्ये, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आता हा महत्त्वाचा आहे, समजून घ्या कसा आहे तो. अ स्मॉल ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी रोल अप्स अ कर्व्ड सरफेस विथ इनिशियल स्पीड v. It reaches up to the maximum height 3v²/4g. Rolls up to the maximum height. Now, h is equal to 3v²/4g. h is given 3v²/4g. Then, with respect to the initial position, the object is. Then, what is the object? Well, it rolls on the curved surface. When it moves from this, then the kinetic energy at the bottom converts into the potential energy at the top. So, kinetic energy, that is the kinetic energy at the bottom is equal to potential energy at height h. एवढंच फक्त. तर ऑब्जेक्ट कुठला आहे है ना, तो जो रोलिंग रोल होत जाणारा ऑब्जेक्ट, डिस्क आहे, रिंग आहे, स्पियर आहे, ठीक आहे, काय आहे नेमकं ते विचारलं आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय लागेल, k²/r² ची व्हॅल्यू लागेल. त्याच्यावरून आपल्याला कळेल की ती वस्तू कुठली आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी इथं आपल्याला कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी, तर त्याची टोटल एनर्जी जी असेल ती फक्त ½ mv² घेऊन चालेल का, नाही चालणार. तर त्याची टोटल रोलिंग कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशी असते, इट इज ½ mv² 1 + k²/r² is equal to potential energy, that is mg into h. H is given, that is a 3v²/4g. So in this case, g get cancels with each other. mv² get cancels with each other. Then after that, the term, this two term, इथं काय डिवाइड तिकडे जाईल 6 होऊन जाईल. याचा अर्थ 1 + k²/r² is equal to 6/4. It is 6/4. It means it is 3/2. काय होतं ते 3/2 किंवा याला भाग दिला आपण है ना, हे 2, इट इज 3/2. तर k²/r² is equal to 3/2 - 1. 3/2 - 1, it is a half. 1½ - 1, it is half. Means it is the 3 - 2 is 1, it is half. So for which object the k²/r² is the half. ठीक आहे. याच्यावर कसं काढता येईल तुम्हाला, तर या ठिकाणी इथं आपल्याला दोघांची व्हॅल्यू एक कधी येते जर ही वस्तू रिंग असेल तर, नाही mk² इज इक्वल टू mr². आणि जर डिस्क असेल तर इट इज mr²/2 इज इक्वल टू mk². सो k²/r² इज हाफ. फ्रॉम दिस k²/r² इज इक्वल टू हाफ, इट मीन्स इट इज अ डिस्क. वस्तू कुठली रोल होऊन जाते. ठीक आहे. याची जर व्हॅल्यू 1 आली असती तर ती वस्तू कुठली असली असती, रिंग. इथं काय आलंय, k²/r² किती आलाय, हाफ आलाय. याचा अर्थ ती वस्तू कुठली आहे, डिस्क. ती जर व्हॅल्यू ही अशी आली असती 2/5 तर ती वस्तू कुठली असली असती, तर ती असली असती सॉलिड स्पेअर. ठीक आहे. आणि 2/3 जर आलं असतं तर हॉलो स्पेअर. तर ठीक आहे. तर या ठिकाणी हा भाग लक्षात ठेवूयात आपण, थोडासा वेगळा आहे.
आणि आता शेवटचा MCQ पाहूयात आपण 15 नंबरचा आणि थांबूया. त्याच्यामध्ये काय दिलंय पहा. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की इफ L इज अँग्युलर मोमेंटम, I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटिंग बॉडी, देन L²/2I काय रिप्रेझेंट करतो? इट रिप्रेझेंट रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सोपं आहे. त्यानंतर पुढचा बघूयात आपण. अ थिन वायर ऑफ लेंथ L आणि युनिफॉर्म लिनियर डेन्सिटी रो. L रो. ठीक आहे. त्याच्या पुढे असं म्हणलंय बेंट इंटू सर्क्युलर कॉइल. इट इज बेंट इंटू सर्क्युलर कॉइल. तर याच्यामध्ये असं त्यानंतर त्यांनी असं म्हणलं बेंट इंटू सर्क्युलर कॉइल, MI of the coil about the tangential axis in its plane. MI of the coil about the tangential axis in its plane. या ॲक्सिसभोवती MI विचारलेला आहे. ठीक आहे. आधी काय होता तो रॉड होता. रॉडची लेंथ किती आहे L. लिनियर डेन्सिटी किती आहे. लिनियर मास डेन्सिटी इज गिवन रो. So rho is the linear density. It means it is a mass per unit length. It is a linear density. It is not density of material of the rod. When the rod is in this form and they convert into the ring by joining the end to end, then the MI of the ring about this axis is the I is equal to 3/2 mr square. 3/2 mr square. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हा किती असतो mr square. हा mr²/2 तर हा 3/2 mr square. पण याच्यामध्ये या ठिकाणी इथं 3/2 m इज रो इंटू L. L तुम्ही त्याला कॅपिटल L म्हणतो. ठीक आहे. तर R रेडियस. आता सध्या याचं रेडियस लेंथ किती आहे L. सो L इज इक्वल टू काय आहे 2πr सर्कम्फरन्स. So R is L/2π. R is the L/2π bracket square. R is the L/2π. So R square is L/2π bracket square. So it becomes 3/2 into rho into L into L square upon 4π square. So it is a 3, okay. The next row L cube upon 8π square. 8π square. तुमच्या 4 ऑप्शन पैकी हे एक ऑप्शन असेल. 3 रो L cube upon 8π square. ओके. तर असे एकूण 15 MCQ पण पाहिले. तुम्हाला जर काही आपला हा चॅप्टर जो आहे रोटेशनल डायनामिक्स हा संपलेला आहे. त्याच्यावरती मॅक्सिमम MCQ पाहिलेले आहेत. तरीही तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. तर या ठिकाणी एक पर्टिक्युलर तेवढा फोटो काढून किंवा तुम्हाला असं प्रश्न लिहून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही मला या ठिकाणी कमेंट्समध्ये पण या ठिकाणी प्रश्न विचारू शकता जर काही तुम्हाला अडचणी असतील तर. ओके. थांबूयात इथेच आपण. थँक्यू.